मित्रांनो, आर-टी-ई 25% रिझर्वेशन अंतर्गत तुम्हाला तुमच्या मुलासाठी नामांकित शाळेमध्ये फ्रीमध्ये ॲडमिशन घेता येतं आणि ते ॲडमिशन घेण्यासाठी जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट असणार आहेत, त्या डॉक्युमेंटची लिस्ट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग वेळ न घालवता डायरेक्टली आर-टी-ई 25% रिझर्वेशन 2026-27 साठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत हे तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकताय. आर-टी-ई 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वर्ष 2026-27 प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे. इथे टिप सर्वात पहिलं पाहून घ्यायची आहे की तुम्हाला ॲडमिशन करण्यासाठी ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. म्हणजेच तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदर तुमच्याकडे हे कागदपत्रे असणं गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपण लवकर बनवलेला आहे. तर सिंपली अशा प्रकारे आपल्याला थोडंसं खाली येऊयात आणि खाली आल्याच्यानंतर इथे पाहू शकताय बालकाचे आधार कार्ड. सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे कंपल्सरी आहेत. बालकाचा आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आर-टी-ई प्रवेशपात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहेत. जर बालकाचं आधार कार्ड नसेल तरीसुद्धा त्याच्यावरती सुद्धा एक सोल्युशन आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तपशील वैध कागदपत्रांची सूची खाली पाहू शकता. आता जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते खाली देण्यात आलेले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो. तर वंचित गटाअंतर्गत सर्वात पहिलं कोणती बालके येत आहेत हे आपण पाहूयात. इथे जात संवर्गातील देण्यात आलेलं आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकताय वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागास ओबीसी, विशेष मागास बालके एस-बी-सी यांचा वंचित गटामध्ये समावेश होतो. त्यासोबतच दिव्यांग बालके, त्यानंतर एच-आय-व्ही बाधित किंवा एच-आय-व्ही प्रभावित बालके आणि कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन झाले आहेत. थोडंसं खाली येऊयात आपण. इथे खाली आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र वडिलांचे किंवा बालकाचे. आता वंचित गटाअंतर्गत जर बालक असेल तर त्यांच्यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत, तर सर्वात पहिले इथे पाहू शकताय उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. जे बालक वंचित जात संवर्गातील आहेत त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाहीये. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र, पालकाचा वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला आवश्यक आहे, पण तो जातीचा दाखला परराज्यातील नसायला पाहिजे. म्हणजेच जे बालक वंचित जात संवर्गातील आहेत त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही आहे, पण त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. थोडंसं इथे खाली पाहू शकता दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा. जर विद्यार्थी दिव्यांग असेल तर त्यांच्यासाठी कोणता पुरावा लागणार आहे, तर जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र इथे लागणार आहे. आता थोडंसं परत वरती येऊयात. इथे पाहू शकताय एच-आय-व्ही बाधित प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे. जर बालक एच-आय-व्ही बाधित प्रभावित असेल तर त्यांच्यासाठी कागदपत्रे इथे तुम्ही पाहू शकताय जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र इथे लागणार आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर इथे जे ऑनलाईन अर्ज देण्यात आलेला आहे सिंपली यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज भरू शकता. तर थोडंसं अजून खाली येऊयात. इथं खाली आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकताय 4 नंबरला कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झालेला आहे, अशा बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत तुम्ही पाहू शकता. इथे पाहू शकताय वंचित गटातील बालकांमध्ये कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले असल्यास प्रवर्गातील बालकांचा समावेश करण्यात आला आहे. सक्षम प्राधिकरणाने निर्मित केलेल्या संबंधित पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र इथे लागणार आहेत. म्हणजे जे बालकांचे एक पालक किंवा दोन्ही पालक यांचे निधन झाले असतील तर त्यांना वंचित गटा संवर्गात घेण्यात आलेलं आहे. तर इथे ब मध्ये पाहू शकता कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र मेडिकल सर्टिफिकेशन ऑफ केस ऑफ डेथ हे जे सदर मृत्यू कोविड-19शी संबंधित असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे शासकीय पालिका, महानगरपालिका रुग्णालय अथवा ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालय प्रयोगशाळा यांचा अहवाल लागणार आहे. आता परत 5 नंबरला पाहूयात. थोडंसं खाली येऊन 5 नंबरचं डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकताय
अनाथ बालके असतील तर त्यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रे तुम्ही इथे पाहू शकता. अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत असं सांगण्यात आलेलं आहे. 2 नंबरला जर बालक अनाथालयात राहत नसेल, तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील. 3 नंबरला पाहू शकताय अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ नाहीत असं सांगण्यात आलेलं आहे. 6 नंबरचं डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकताय आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला. जर विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल तर तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, सॅलरी स्लिप असू शकतं, कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा दाखला, आर्थिक वर्ष 2023-24 किंवा 2024-25 मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले उत्पन्नाचा दाखला हा लागणार आहे. उत्पन्नाचा दाखला परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. जर बालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल तर इथे उत्पन्नाचा दाखला हा लागणार आहे. तर आता 7 नंबरचं डॉक्युमेंट पाहूयात आपण. 7 नंबरला पाहू शकताय घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे. न्यायालयाचा निर्णय लागणार आहे. 2 नंबरला घटस्फोटित महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा इथे लागणार आहे. त्यानंतर 3 नंबरला बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे. 8 नंबरचं डॉक्युमेंट पाहू शकताय न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला असतील तर इथे तुम्ही पाहू शकताय घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा लागणार आहे. 2 नंबरला घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा इथे लागणार आहे. 3 नंबरला बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे. आता 9 नंबरचं डॉक्युमेंट पाहू शकताय विधवा महिला असेल तर त्यांच्या बालकासाठी डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकताय पतीचे मृत्यू प्रमाणपत्र इथे लागणार आहे. त्यानंतर विधवा महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा इथे लागणार आहे. 3 नंबरला बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलाचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटांतर्गत असेल तर त्यांच्या बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे. 10 नंबरचं डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकताय आधार कार्ड जे देण्यात आलेलं आहे. वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आधार कार्ड हे आवश्यक असणार आहे. म्हणजे आधार कार्ड कंपल्सरी आहे. आता इथे महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला समजून घ्यायचा आहे. इथे पाहू शकताय RTE 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी किंवा पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळवण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य आहे. म्हणजेच तुमच्याकडे बालकाचं जर आधार कार्ड नसेल तर तुम्ही वडिलांचं आधार कार्ड देऊ शकता किंवा वडिलांचं नसेल तर तुम्ही जी बालकाची आधार कार्ड काढून जी रिसिप्ट मिळते ती पावती जर असेल तरीसुद्धा तुम्ही ते देऊ शकता. परंतु काही कारणामुळे बालक किंवा पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणामध्ये पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटी अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. म्हणजेच जर बालकाचं आधार कार्ड भी नसेल आणि पावतीसुद्धा नसेल तर अशा केसमध्ये बालकाच्या वडिलांचं आधार कार्ड देण्यात यावं असं सांगण्यात आलेलं आहे. पण त्याचासुद्धा कालावधी आहे. तो कालावधी तुम्ही पाहू शकताय. सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे. तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा. म्हणजे तुम्ही प्रवेश घेताना तुमच्या बालकाचं आधार कार्ड नसेल तर तुम्ही तुमचं आधार कार्ड देऊ शकता. ते पण 90 दिवसासाठी. 90 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या बालकाचं आधार कार्ड तयार करून शाळेकडे देणं गरजेचं आहे. थोडंसं आपण खाली येऊयात. इथे खाली पाहू शकताय सदर बालकाच्या आधार कार्डची विहित कालावधी पूर्तता न झाल्यास RTE 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकाने नोंद घ्यावी असं सक्त सांगण्यात आलेलं आहे. आता 11 नंबरचं डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकताय जन्मतारखेचा पुरावा वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक असणार आहे. ज्यामध्ये ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचा दाखला किंवा रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला किंवा अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला किंवा आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञाद्वारे केलेले स्वयंनिवेदनसुद्धा इथे जन्मतारखेचा पुरावा म्हणून चालणार आहे. तर 12 नंबरचं डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकताय इथे रहिवासाचा वास्तव्याचा पुरावा वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता असणार आहे रहिवासी पुरावा. ज्यामध्ये तुम्ही रेशनिंग कार्ड देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता, वाहन चालवण्याचा परवानासुद्धा देऊ शकता, वीज टेलिफोन बिल देयक देऊ शकता, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकसुद्धा इथे देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता, मतदान ओळखपत्र, पासपोर्टसुद्धा देऊ शकता. यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही रहिवासी पुरावा म्हणून देऊ शकता. ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा
व त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल असं डीपमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, RTE 25% रिझर्वेशन 2026-27साठी जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट जे आहेत ते डॉक्युमेंट आपण या व्हिडिओमध्ये डीपमध्ये पाहिलेले आहेत. मित्रांनो, RTE रिलेटेड भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेले आहेत. येणारे व्हिडिओसुद्धा अपलोड करण्यात येणार आहेत, ज्यासाठी ऑनलाईन अर्ज कसं करायचं याच्यावरती सुद्धा व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.